जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकताच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या चंद्रपूरच्या 7 नागरिकांना अखेर सुखरूप परत आणण्यात यश आले आहे। या संपूर्ण प्रयत्नात आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष योगदान राहिले। चंद्रपूरमधील नगीनाबाग वार्ड येथील अंकित नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान आणि तेजस्विनी गाडीवान हे 7 नागरिक पहलगाममध्ये अडकले होते। दहशतवादी हल्ल्याच्या जवळपासच ते थांबलेले होते। माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला। यानंतर आमदार जोरगेवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीश कुमार खडके तसेच जम्मू काश्मीर प्रशासनाशी थेट संपर्क साधून संबंधित कुटुंबियांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मागितली। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने या नागरिकांशी संपर्क साधला आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले। या सर्व हालचालीनंतर आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने या 7 नागरिकांना घरी परत आणण्यासाठी रेल्वेचे तिकीट उपलब्ध करून देण्यात आले। आज दुपारी 12 वाजता हे सर्वजण बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले। रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी सर्व कुटुंबियांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष आभार मानले। हे कुटुंब सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत मी स्वतः सतत प्रशासनाशी संपर्कात होतो। त्यांच्या घरी सुखरूप परत येणं हेच माझं कर्तव्य होतं। 1-2 दिवसात आणखी काही नागरिक चंद्रपुरात पोहोचणार असून आपण सतत संपर्कात असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले। चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदार जोरगेवार यांनी दाखवलेली तत्परता व संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय ठरली आहे। ऍक्च्युअली आम्ही इथून 16 तारखेला इथून निघालेलो होतो आणि मग आम्ही काश्मीरला पोहोचलो 18ला। 18 पासून मग आम्ही तिथून पहिले श्रीनगर वगैरे फिरलो। त्याच्यानंतर आम्ही पहलगामला गेलो 22 तारखेला। 22 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही तिथे रिसॉर्टला गेलो। ऍक्च्युअली फ्रेश वगैरे होऊन आम्ही तिथे गेलो ज्या स्पॉटला आम्हाला जायचं होतं, त्याला मिनी स्वित्झर्लंड आणि बैसारण असे म्हणतात। मग तिथे आम्ही पार्किंगमध्ये, खाली पार्किंग आहे तिथे, वर पहाडावर काहीच जात नाही, पैदल पण नाही जाऊ शकत तुम्ही आणि घोड्यानंच जावं लागते तुम्हाला। तर तिथे आम्ही गेलो, घोड्याने गेलो, खाली कार पार्किंग लावली, घोड्याने आम्ही तिथे गेलो आणि जवळजवळ 200 मीटर फक्त आमचं बाकी होते तिथे स्पॉटवर पोहोचण्यासाठी। आम्हाला थोडं बहुत दिसत होतं तिथचं आणि मग तिथे अचानक फायरिंगचा आवाज येऊ लागला। म्हणजे 1-2 गोळ्या त्यांनी अगोदर चालवल्या, मग त्याच्यानंतर कंटिन्युअस फायरिंगचा आवाज आला। मग घोडेवाल्यांनी आम्हाला सांगितलं की इथे काहीतरी खूप मोठी ट्रॅजेडी होऊन राहिली बा म्हणून। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला प्रयत्न केला की खाली लवकरात लवकर आणावे आणि आम्ही तिथे असं बघितलं की खूप सारे लोक जे होते, काही लोक घोड्यावरून खाली पडले, काही लोकांचे हातपाय वगैरे फ्रॅक्चर झाले, कारण काही लोक पहाडावरून पण खाली लावले आपला जीव वाचवण्यासाठी। खूप अफरातफरी मचवली होती तिथे, जास्त करून बहुत लोक होते तिथे। मग आम्ही खाली आलो, त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला पार्किंगमधून डायरेक्ट हॉटेलला गेलो, रिसॉर्टला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांशी कॉन्टॅक्ट साधला। त्यांनी तात्काळमध्ये आम्हाला 24 घंटे आमच्या सोबत होते, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आमदार साहेब आणि बोलले की काही पण पैशांची मदत लागली किंवा काही पण मदत लागली तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सांगा। आणि जेव्हा पण आम्ही फोन करत होतो तेव्हा साहेब बोलत होते, सगळे करत होतं आणि त्यांनी आम्हाला येण्याची सोय करून दिली जम्मूवरून। आज आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। आम्ही ज्या ठिकाणी फसलो होतो त्या ठिकाणी अशी भीतीदायक परिस्थिती होती, तिथे आम्हाला यायची सुद्धा सोय नव्हती आणि तिथे पूर्ण कर्फ्यू लागला होता। तर त्याच्यामुळे आम्हाला यायचा खूप प्रॉब्लेम होता, आम्हाला आमचं रिझर्वेशन सुद्धा कॅन्सल करावं लागलं। त्याच्यानंतर आम्ही हे सगळं झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टला गेल्यानंतर आम्ही जोरगेवार साहेबांना फोन केला, तर त्यांनी आम्हाला ट्रेन वगैरे उपलब्ध करून दिली व्यवस्थित आणि आमची येण्याची सोय झाली। त्यांनी आमची सोय करून दिल्यामुळे आम्हाला कसलाही प्रकारचा त्रास नाही झाला आणि त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते। ते सतत आमच्याशी म्हणजे संपर्कात होते जोरगेवार साहेब आणि त्यांच्या प्रयत्नांनीच आम्ही आज इथं व्यवस्थित येऊ शकलो आहोत, नाहीतर आज आम्ही तिथंच फसलो असतो, येऊ पण शकलो नसतो। त्यांचे मी खूप खूप आभार मानते।